पालकांना विनंती आहे, आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या मुलांचं अक्षर सुंदर होण्यासाठी आपल्या मुलांची जी रेष आहे या दुरेकी वहीवर अशा पद्धतीचे त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. थोडा अंतर असणं गरजेचं आहे आणि या अंतरामधून विद्यार्थ्यांचं अक्षर हे सुंदर कसं होईल. बघा, हे पेन पकडण्याची पद्धत अशा पद्धतीने आहे आणि सरळ रेषा असल्या पद्धतीने असल्या पाहिजे. आणि यांचा उदाहरणार्थ बघा, भारत माझा देश आहे. या अक्षरामध्ये आपण काय केलेलं आहे, ह्या ज्या रेषा आहेत या रेषा माझी प्रॅक्टिस असल्यामुळे सरळ असतात आणि ह्या सरळ असल्यामुळे अक्षर हे सुंदर असतं. कारण हे बघा, ह्या ज्या रेषा आहेत या सरळ रेषा काढलेल्या आहेत या, आणि ज्या वरच्या टोप्या असतात त्याची देखील प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची, आपल्या मुलांच्याकडून अशा पद्धतीची. या दोन प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून घ्यायच्या आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचं सरळ रेषा येत नाही, पकडण्याची पद्धत बघा अशा पद्धतीने ठेवायची, जेणेकरून विद्यार्थ्यांना सरळ रेषा याच्या बाहेर जायला नको, कारण ह्या रेषांमधूनच अक्षर तयार होतात. बघा, अशा पद्धतीने सरळ रेषांची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून करून घ्या. वरचे रेषा मारण्याची देखील विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचं अक्षर हे छान येईल.